आणि आता आमच्या सवयांना हम आपण अपने बदलू. आदतों को बदलकर अच्छी आदत डालेंगे, आणि आता आम्ही वाईट सवय बदलून आम्ही चांगले सवय लावू. अच्छी आदत डालेंगे। चांगले सवय लावू. खाना पकाते पकाते खुदा से कहेंगे, खुदा तू मुझसे बात कर कि तेरी मर्जी क्या है, मैं उसे पूरा कर। आणि जेवण बनवता बनवता देवासंती आपण बोलूया की देवा तू माझ्यासंती बोल आणि तू मला दाखव की तुझी इच्छा काय आहे, जेणेकरून मी ती तू करावी. तेरा वचन मुझे भेज। तू तुझं वचन मला पाठव. Praise the Lord। इन नई आदतों को आप डाल देना आणि है। नवीन सवयांना तुम्ही आप टाकायचं अपना आहे. काम करते करते किसी का बुरा सोचने से अच्छा, आणि तुम्ही तुमचं काम करता करता कुणासाठी वाईट विचार किसी करायच्या की ऐवजी निंदा, कुणाची किसी निंदा, के बारे में बदला कुणाच्या बद्दल लेने सूड के बारे में सोचने से अच्छा आप ये सोचना है कि खुदा, आणि कुणाचा सूड घेण्याच्या ऐवजी हे विचार करायचे की हे देवा, ये सोचने की जरूरत है कि खुदा आणि हे विचार करायची गरज आहे की हे देवा, तू मेरे जिंदगी से बात कर। की तू माझ्या जीवनाशी बोल. तेरे वचन को तू भेज, तुझ्या वचनाला तू मला कि पाठव, तेरे वचन के द्वारा मैं इन सारे बातों पर जयवंत हो जाऊं। जेणेकरून ह्या सर्व गोष्टींवर तुझ्या वचनाच्या द्वारे मी क्योंकि विजय तेरे प्राप्त वचन में करू. लिखा है कि तेरे वचन से मुर्दे जीवित होते कारण हैं। तुझ्या वचनात असे लिहिले की तुझ्या वचनाच्या द्वारे मुर्दे हे जिवंत होतात. इसलिए खुदा म्हणून हे देवा, आज ये जो मेरा हुआ विचार है, आणि म्हणून माझे आज जे मेलेले हे विचार माझे इसको आहेत पूरी तरह से मार डाल त्याला पूर्णतेने मारून और टाक मेरे विचारों को सजीव कर दे, जीवित कर दे। आणि माझ्या विचारांना तू सजीव कर, जिवंत कर. Praise the Lord। हालेलुया, हालेलुया। करेंगे कई अच्छी आदत। करणार काही चांगल्या सवय. हम एस्तर बहन को यह अनुभव हो गया एस्तर बहिणीला अनुभव झाला कि खाना पकाते पकाते दिमाग में बुरी बातें आ गई। आणि जेवण बनवता बनवता वाईट विचार मनात आले. कविता सिस्टर को भी यह अनुभव हो गया। कविता सिस्टरला पण अनुभव झाला. ये दोनों बहनें ही नहीं है, या दोन्ही बहिणीच नाहीये, इधर सब आई थी। इथे सर्वच असेच. समझ में आ गया ना? समजलं. मैंने दोनों बहन, हाँ हम दूध के धुले, आम्ही फक्त दोघीचं नाव ये घेतलं. नहीं धुले हुए, आम्ही तुम दुधाने मसालों से धुले हुए लोग हो, तुम्ही दुधाने धुतलेले नाही, परंतु मिर्ची मसणाने से भरले. धुले हुए लोग हो। तुम्ही मिरचीने धुतलेले लोक Praise the आहात. Lord। और सिर्फ बहनें नहीं, इधर भाई भी लोग। आणि फक्त बहिणीच नाही, इथे भाऊ पण. Praise the Lord। इसलिए खुदा के लोगों, बार बार हमें खुदा का वचन सुनने का जरूरत है। आणि म्हणून देवाचे लोक आम्हाला वारंवार देवाचं वचन ऐकण्याची गरज आहे. Praise the Lord। हालेलुया. पढ़िए यूहन्ना का 14 अध्याय 31 वचन। वाचूया योहानाचं 14 अध्याय 31 वचन. यूहन्ना का 14 अध्याय 31 वचन। योहान 14 अध्याय 31 वचन. परंतु इसलिए कि लेकिन इसलिए कि संसार जान ले कि मैं पिता से प्रेम करता हूँ मैं पिता से प्यार करता हूँ, और जिस प्रकार पिता ने मुझे आज्ञा दी है जिस प्रकार पिता ने मुझे आज्ञा दी है, वैसे ही मैं उसका पालन करता हूँ। वैसे ही मैं उसका क्या करता हूँ। तसंच मी त्याचं काय करतो. खुदा ने आज्ञा दी, देवाने आज्ञा दिली, यीशु ने सुनी, येशूने ऐकली, सुनकर चुप बैठा क्या? ऐकून गप्प लिखा बसला. है खुदा ने बोला, यीशु ने वैसा किया। आणि लिहिलेले की देवाने बोलला आणि येशूने तसं Praise the केलं. Lord। हालेलुया. Praise the Lord। Hallelujah. सिर्फ खाना पकाने की बात नहीं चल फक्त रही। जेवण बनवायची गोष्ट नाही चालली इथं. बस में जा रहे हो, बस मध्ये जात आहे, बस में जाते जाते बस मध्ये जाता जाता क्या करते हैं, काय करतो. क्या करते हैं? क्या भाई करते हैं? बहन बस में जाते जाते क्या करते हैं? भाऊ बहीण बस मध्ये जाता जाता काय करतात. खिड़की के पास देखे, खिडकीकडे बघणार, उस औरत को देखे, त्या स्त्रीला बघणार, उस पुरुष को देखे, त्या पुरुषाला वो बघणार, बच्चे क्या त्या देखना लेकरांना है? बघणार. काय बघायचं आहे त्यांना, क्या देखना है? काय बघायचंय उनमें कुछ विशिष्ट बात है। त्यांना. मध्ये वो त्यांच्यामध्ये अमिताभ काय विषय बच्चन होतं? है, ते अमिताभ वो बच्चन, सलमान खान ते है, सलमान खान आहे, वो पंतप्रधान मोदी है, ते पंतप्रधान मोदी वो आहे, राष्ट्रपति द्रौपदी है। आणि राष्ट्रपती द्रौपदी कौन आहे. है कौन वो? कोण आहेत कोण. क्या आप बस उनको ही देखते रहे? फक्त आम्ही त्यांना बघत राहतो. किसी का ड्रेस देखेंगे, कुणाचा ड्रेस किसी बघणार, का मंगलसूत्र कुणाचं देखेंगे। मंगळसूत्र बघणार. Praise the Lord। बस में, बस मध्ये, सफर में आणि आंख बंद करो और खुदा से कहो, खुदा तेरे वचन को भेज। आणि प्रवासात डोळे बंद करा आणि देवाला म्हणा की देवा तुझ्या वचनाला मैं पाठव. तेरे वचन को सुनना चाहता हूँ कि तेरी मर्जी मेरे लिए क्या मुझे समझ में आणि आए। तुझ्या वचनाने मी ऐकू इच्छितो की तुझी इच्छा माझ्या जीवनासाठी काय आहे ते सांग. ट्रेनों में, ट्रेन मध्ये, रिक्शा में, रिक्षामध्ये, गाड़ी में, गाडीवर, कारों में, कारमध्ये, सफर करते हुए ट्रेन में क्या, प्रवास खिडकी में करताना बैठ, ट्रेनमध्ये काय क्या खिडकी देखने बस- का? काय बघायचं. खिड़की में क्या देखने का उधर? खिडकीमध्ये काय बघायचं तिथं, क्या देखने का? काय बघायचं. खिड़की से क्या देखने का? खिडकीतनं काय बघायचं. हाँ? नजारा। लोनावाला खंडाला कभी देखा नहीं। लोणावळा खंडाळा कधी उधर, बघितलं. अरे इधर देखो, अरे इधर देखो, अरे तिथे ते बघा, तिथे ती बघा. क्या देखो? काय बघा. भाई लोग तो और चालू। भाऊ लोक तर अजून चालू.
तुम देखो मैं लड़की के पास देखते रहता तुम्ही बघा मी किसी औरत के बघतो. पास देखते कुठल्या मुली रहता. तुम नजारा देखो, मैं इधर मेरा नजारा देखो. आणि मी तिकडचा नजारा मेरा नजारा इधर है, तुम्हारा नजारा उधर है. आणि माझा नजारा इकडे तुमचा Praise the नजारा Lord. Praise the Lord. हालेलुया. किसी का ड्रेस देखेंगे, कोणाचा ड्रेस किसी का बघितला, साड़ी देखेंगे, कोणाची साडी किसी बघा. आगाड़ा, किसी का पिछाड़ा. कोणाचा आघाडा कोणाचा पिछाडा काय बघायचं आंख बंद करो, डोळे बंद करा प्रार्थना करो. प्रार्थना करा प्रार्थना वचन जुड़े हुए आणि हैं. प्रार्थना हे वचन खुदा, जुड़लेले आहेत. हे देवा, इस ट्रेन में, त्या ट्रेन इस मध्ये, बस त्या में, बस इस मध्ये, रिक्शा त्या में, रिक्षामध्ये, इस कार में या कार मध्ये तेरा वचन तू भेज तुझं वचन तू कि पाठव मैं तेरे वचन को सुनूं ते लोक तुझ्या वचनाला मी और ऐकू वैसा मैं करूं. आणि तसं मी करू Praise the Lord. Hallelujah. यीशु ने खुदा के वचनों को सुना और वैसा किया. येशूने देवाच्या वचनांना ऐकलं आणि खुदा त्याप्रमाणे को केलं. अच्छा लगता है तुम ट्रेन में किसी के पास देख रहे हो. आणि देवाला आवडतं का तुम्ही ट्रेन मध्ये कुणाकडे बघताय खुदा किधर रहता है तब? मग देव कुठे असतो तेव्हा जब तू ट्रेन में किसी लड़की के पास बुरी नजर से देख रहा है, किसी औरत को देख रहा है, किसी के पल्लू को देख रहा है, किसी के आगाड़ा पिछाड़ा, यीशु कहाँ रहता आणि है? जेव्हा तुम्ही ट्रेन मध्ये रहता कुठल्या है बहिणीकडे बघतात तुमच्या त्यांच्या शरीराला रहता है या बघतात, नहीं? बघतात आणि किधर? पाठीमागं बघतात आणि मग देव कुठे असतो किधर? कुठे असतो सब मजा देख रहे हो. आणि तो पण सर्व तेरी बघतो किताब में लिखा जा रहा है. तुझ्या पुस्तकात लिहिलं जाते कितना मजा आएगा न्याय के दिन आणि किती मजा जब वो येईल किताब त्या खुलेगी दिवशी. ते पुस्तक और उघडलं तेरे जाईल. बीवी के सामने वो पढ़ी जाएगी. ते तुझ्या बायको समोर ते वाचलं जाईल अभी बायको हा Praise the Lord. Hallelujah. योना का 12 अध्याय 29 वचन. योहान 12:29 वचन योना का 12 अध्याय योहान 12 49 49 वचन 49 वचन पढ़िए. मैंने अपने आप कुछ नहीं कहा, मैंने अपने आप से कुछ नहीं कहा. परंतु पिता जिसने मुझे भेजा है हाँ उसी ने आज्ञा दी है हाँ. कि क्या कहूँ क्या कहूँ, और क्या बोलूँ. क्या कहूँ और क्या बोलूं. Praise the Lord. इधर देखो, इथे पहा इधर देखो. इथे पहा यीशु क्या बोल रहा है? येशू काय म्हणतोय पिता ने मुझे भेजा है. पित्याने मला पाठवलंय Praise the Lord. आपको किसने भेजा यहाँ? तुम्हाला कुठे कुणी पाठवलं इथं जमीन पर आप कैसे आ गए? पृथ्वीवर तुम्ही कशा आला देवानी, खुदा के मर्जी से माँ के पेट से. Praise the Lord. देवाच्या इच्छेने आईच्या खुदा के उदरातून मर्जी से माँ के पेट से. देवाच्या इच्छेने आईच्या उदरातून किस लिए? क्या खुदा से सुनो और वही कहो. आणि देवाकडनं ऐका आणि तेच बोला Praise the Lord. Hallelujah. अपने जिंदगी में अपने एक जीवनात- नई आदत डाल दो. आपल्या जीवनात एक नवीन सवय लावून अपने घ्या जिंदगी में एक नई आदत डाल दो. आपल्या जीवनामध्ये एक नवीन सवय लावून घ्या Praise the Lord. वो आदत ती सवय खुदा के वचनों को सुनने की आदत डाल दो. देवाच्या वचनांना ऐकण्याची खुदा सवय की लावा वाणी सुनने की आदत डाल दो देवाची वाणी ऐकण्याची और सवय वैसा लावा करने की आदत डाल दो. आणि तसं करण्याची सवय लावा महज 12 साल का शमुएल, आणि लहान फक्त 12 वर्षाचा समूह 12 साल का 12 वर्षाचा 12 साल का महज सा लड़का, छोटा सा बच्चा सामुएल आणि लहानसा मुलगा शमूएल 12 वर्षाचा खुदा की वाणी उसका. देवाची वाणी त्याला आली क्या उम्र है आपका बेटा? तुमची काय वय हाँ देखो, ये तो 12 साल का. खड़े हो जाओ. बघा 12 आपका उम्र वर्षाची क्या है रूथ? हाँ खड़ा हो जाओ. ऐसा 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 ही करो. पीछे जाओ, पीछे जाओ और मेरे सामने ऐसा करो. ठीक है. आप क्या उम्र है? नहीं. आपका उम्र? Praise the Lord. प्रभु यीशु कभी आपसे बातें करता क्या? देखिए करता है. आप सुनते हो क्या क्या करते हो? क्या करते हो? हाँ मेरे वचनों के से हाँ मेरी वचनों की आज्ञा पालन करते हैं आप. मम्मी का और आप डैडी का सन्मान करते क्या? कभी कभी. मतलब आप सिर्फ सुनते हो, करते नहीं हो. कभी यीशु आपसे बातें करता है क्या? करता है. Come here. Let me hear what God speaks to you. Tell me, आपसे क्या यीशु बातें करता है? कुछ नहीं बातें करता है. वो आपके चेहरे को देखता है, आप उसके चेहरे को देखते हो. हाँ? देखो, डर गई, डर गई, रुक डर गई. आओ. आप तो प्रार्थना में भी बैठते नहीं. हाँ, यीशु आपसे बातें करता है.
कैसे बातें करेगा? बैठते ही नहीं प्रार्थना को। ये तो भी पीछे पीछे घूमती रहती प्रार्थना के, मम्मी के पीछे पीछे दिखती रहती। आप तो किधर दिखते ही नहीं। Praise the Lord। एक आदत डाल दो। 12 साल का बच्चा, सवय घालून घ्या. खुदा की वाणी उसको आ गई, देवाची वाणी त्याला आली. समझ में नहीं आया उसको। समजून नाही आलं त्याला. कौन बातें कर रहा है? कोण बोलतोय? उसको लगा उसके मालिक बुला रहा है। त्याला वाटलं त्याचा मालक वो बोलवतो. मालिक के पास गया। तो मालकाकडे गेला. बोलिए मालिक, क्या हुक्म है? मालका काय हुकम आहे सांगा. मालिक बोला, मालक मैंने बोला, आपको नहीं बुलाया, मी तुला आवाज नाही जाकर मारला. सो जा। जाऊन झोपून हो जा. गया। झोपून गेला. फिर वाणी आ गई, परत वाणी आली. फिर उठा। परत उठला. बोलो मालिक, क्या हुक्म है? बोला मालका काय हुकूम आहे? मालिक बोला, मैंने आपको नहीं बुलाया। मालक बोलला ते की मी नाही बोलत जाओ तुला. सो जाओ। जाऊ झोपा. सो गया। झोपून गेला. तीसरी बार वाणी आई, तिसरी वेळ पाणी आली. फिर मालिक को परत उठाया। मालकाकडे जाऊन बोलिए विचारलं. मालिक, क्या हुक्म है? बोला मालक काय आदेश आहे? बोला मालिक, का आज्ञा है? बोला मालक काय आज्ञा आहे? क्या हुक्म है? काय आज्ञा आहे? मालिक को समझ में आ गया। मालकाला समजून आलं. जाओ। देव त्याच्याशी बोलत आहे. अब तीसरी बार मालिक बोलता है, आता मालक तिसरी वेळ बोलत आहे. इसके बाद तुझे अगर आवाज आए, याच्यानंतर जर परत वाणी बोलना. आली, तर बोल. बोल यहोवा, बोल यहोवा. सुनता तेरा दास, ऐकत आहे तुझा वाणी सेवक. तू अपनी सुना दे। आणि वाणी तू आपली ऐकतो. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया। Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord। एक आदत डाल दो, मुझे खुदा की वाणी सुनना आणि है। एक सवय घालून घ्या की मला देवाची वाणी ऐकायची कैसे? आहे. कसं? प्रार्थना करो और वचन को प्राप्त करो। प्रार्थना प्रार्थना करा, करो, वचन वचन को प्राप्त प्राप्त करो। प्रार्थना करा, वचन प्रार्थना प्राप्त करो, वचन को प्राप्त प्रार्थना करा, करो। वचन ठीक है, प्राप्त प्रार्थना करा. करेंगे कारण प्रार्थना करा कि खुदा मुझे वचन दे। की देवाला मला खुदा वचन दे. आपको वचन दिए सिवाय रहेगा देव नहीं। तुम्हाला वचन दिल्याशिवाय राहणार Praise नाही. the Lord, praise the Lord, Hallelujah. Hallelujah, Hallelujah. Hallelujah। हालेलुया. शमूएल शमूएल एली के पास, जो एलीकडे भविष्यवक्ता था, जो भविष्यवक्ता होता उसके पास बाइबल पढ़ने के लिए, त्याच्याकडे बायबल शिकायसाठी बाइबल स्कूल में था। बायबलच्या शाळेत होता. Praise the Lord। हालेलुया. एली के बेटों को, एलियाच्या मुलांना एलिया नहीं, एली, क्षमा करा. एलीच्या मुलांना एली के बेटों को आवाज नहीं आई। आणि एलीच्या मुलांना वाणी नाही आली. निकाई से बेटे को वाणी आई। परंतु एक अशा मुलाला वाणी आली जिस माँ ने उसको प्रभु के लिए छोड़ दिया, आणि ज्या लेकराला तिच्या आईने सोडून टाकले Praise the प्रभूसाठी, Lord। प्रभु के लिए समर्पण कर दिया प्रभूसाठी समर्पित केलं कि ये प्रभु का सेवा करे। की हे प्रभूचा सेवा करेल. और 12 साल का उम्र में आणि 12 वर्षाच्या वयात खुदा की वाणी उसको आ गई। आणि देवाची वाणी त्याला आली. Praise the Lord, Hallelujah. Hallelujah। हमेशा खुदा की बातें सुनना जरूरी है। आणि नेहमी देवाची वाणी ऐकणं गरजेचं आहे. ज्यादा इधर उधर की बातें करने से अच्छा सुनना बहुत जरूरी है। आणि जास्त इकडचं तिकडचं बोलण्याच्या पेक्षा जास्त ऐकणं खूप खुदा गरजेचं से आहे. सुनना जरूरी है। देवाकडनं ऐकणं खूप बातें गरजेचं कम आहे. करो, बोलणं कमी बातें करा. कम करो, बोलणं खुदा कमी से करा. सुनो। देवाकडनं वाणी Praise ऐका. the Lord। मैं आज का अनुभव बता रहा हूँ। आजचा अनुभव सांगत आहे तुम्हाला. मैं आज नहा रहा था, मी आज आंघोळ करत होतो. मैंने आज जितने भी गाने गाए ना, आज मी जेवढे पण गाणे नहाते गायले वक्त ये सारे गाने मुझे मिले। आणि आंघोळ करताना हे सर्व गाणे मला मिळाले. खुदा ने बोला ये गाने तुझे आज गाने हैं। आणि देव बोलला की हे सर्व गाणे आज तुला गायचे. और वही गाने मैंने गाए। आणि तेच गाणे मी गायले. Praise the Lord, Hallelujah. Praise the Lord। Hallelujah. नहाते वक्त भी खुदा का वचन आप तक पहुंचेगा। आणि आंघोळ करताना देखील देवाचं वचन तुमच्यापर्यंत सुनने पोहोचेल. वाले कान आपको होना। ऐकणारे कान तुम्हाला असणं. Praise the Lord, Hallelujah. Hallelujah। तो खुदा का वचन सुनने का आदत डालो। तर देवाचं वचन ऐकायची सवय लावून और घ्या. जब भी आप प्रार्थना करो आणि जेव्हा पण तुम्ही प्रार्थना तो करा विश्वास से प्रार्थना करो विश्वासाने कि प्रार्थना खुदा करा. आपकी प्रार्थना सुनकर वचन भेजेगा ही भेजेगा। आणि देव तुमची प्रार्थना ऐकून वचन पाठवेलच Praise the पाठवेल. Lord। अगर आपके प्रार्थना में विश्वास की कमी है आणि जर तुमच्या प्रार्थनेमध्ये विश्वासाची तो कमतरता खुदा आहे आपको वचन नहीं भेजेगा। तर देव तुम्हाला वचन पाठवणार नाही. Praise the Lord, Hallelujah. हालेलुया। Hallelujah. और याद रहे म्हणून लक्षात ठेवा तुम्हारे सिर के हर एक बालों की फिक्र खुदा है। आणि तुमच्या डोक्यावरच्या प्रत्येक केसाची काळजी देवाला आहे. याद रहे लक्षात ठेवा पेड़ पर रात को सोने वाले हर पंछी की फिक्र खुदा को आणि है। झाडावर झोपणाऱ्या प्रत्येक पक्ष्याची काळजी देवाला कोई आहे. एक भी पंछी को सोते वक्त रात में पेड़ से गिरने नहीं देता। आणि तो एका देखील पक्षाला रात्री झोपेमध्ये झाडावरून खाली पडू Praise देत the Lord। नाही. ये बात भूलना नहीं कि तुम्हारे सर के बालों की भी फिक्र खुदा को है। आणि तुमच्या डोक्यावरच्या केसांची देखील काळजी देवाला Praise the आहे. Lord।
हालेलुया। जब तुम प्रार्थना करते हो जेव्हा तुम्ही प्रार्थना तो करता विश्वास से करो तो विश्वासाने कि करा मेरे सर के हर एक बालों की फिक्र खुदा को है, आणि माझ्या डोक्याच्या प्रत्येक केसांची काळजी देवाला और आहे इसीलिए आणि म्हणूनच जैसा एक छोटा बच्चा आणि एक जसा लहान अपनी लेकरू माँ के दूध के लिए बार 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 15 मिनट आधा घंटा 1 घंटा 15 मिनट आधा घंटा 1 घंटा रोते रहता है दूध पीने के लिए। आणि जसे एक लेकरू आपल्या आईच्या दुधासाठी 15 मिनिटं 10 मिनिटं अर्धा तास 1 तास आणि तो वारंवार पिल्यानंतर देखील तो रडत राहतो किस फक्त लिए? आईचं दूध पिण्यासाठी इसलिए कशासाठी इसलिए कशासाठी? उसको भूख लगी है, त्याला भूक लागली उसको भूख लगी भूक है लागलेली आहे. और माँ को उसको दूध पिलाना आणि है। आईला त्याला दूध वैसे पाजायचं आहे. ही तसं. प्रार्थनाओं के द्वारा खुदा के वचन के लिए रोने की जरूरत आणि है, प्रार्थनेच्या द्वारे देवाच्या वचनासाठी रडण्याची गरज आहे. रोने की जरूरत है, रडण्याची गरज रो आहे. रो कर प्रार्थना करने की रडून जरूरत है कि प्रार्थना खुदा करायची तू गरज तेरा आहे. वचन भेज, की देवा तुझं वचन तुम्हाला तेरे पाठव वचन के द्वारा मैं बड़े से बड़े पाप पर जयवंत हो जाऊं। जेणेकरून तुझ्या वचनाच्या द्वारे मोठ्यातल्या मोठ्या पापांवर तुम्ही विजय प्राप्त Praise the करू. Lord, वचन आपके उद्धार को मजबूत बनाएगा, ऐसा पढ़ा भाई। आणि वचन तुमच्या तारणाला तो बळवंत बनवेल Praise असं the Lord, वास्तव मतलब आहे. वचन आपको बड़े से बड़े पाप पर जयवंत करेगा। म्हणजे वचन तुम्हाला मोठ्यातल्या मोठ्या पापावर विजय प्राप्त करून देईल. पढ़िए भजन संहिता सॉरी इब्रानियों का 4 अध्याय 12 वचन इब्रियों और का भजन 4 अध्याय संहिता 12 119 अध्याय 11 वचन। आणि स्तोत्र संहिता 119 अध्याय 11 वचन. 11 वचन. इब्रानियों का 4 और 12, इब्रानिकरा 4:12. इब्रानियों का 4 अध्याय 12 वचन। इब्री 4:12. क्योंकि खुदा का वचन जीवित, क्योंकि खुदा का वचन जीवित, प्रबल प्रबल, और किसी भी दोधारी तलवार से किसी भी दोधारी तलवार से तेज है। तेज है, वह प्राण वह प्राण और आत्मा, आत्मा, जोड़ों और गुदे को, जोड़ों और गुद्दे को, दोनों को आर पार भेदता, दोनों को आर पार भेदता और मन के विचारों को और मन के विचारों को तथा भावनाओं को परखता है। और भावनाओं को परखता है। मैं इंग्लिश में पढ़ता हूँ, इंग्लिश में बड़ा सुंदर है, सुनिए। डोंट लेट एनीवन थिंक लिटिल ऑफ यू, आणि डोंट लेट एनीवन थिंक लिटिल ऑफ, क्षमा करें, क्षमा। हाँ मैं पढ़ता हूँ। फॉर वॉट एवर गॉड से आणि म्हणून जे काही देव बोलतो टू अस आम्हाला इज फुल ऑफ लिविंग पावर, आणि ते पूर्ण जिवंत सामर्थ्याने आहे. इट इज शार्पर देन द शार्पेस्ट डैगर, आणि ते दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे कटिंग स्विफ्ट आणि ते कापून टाकते and deep into our innermost thought आणि ते आपल्या सांध्या आणि मज्जेपर्यंत जाऊन भेदते and desires, आणि अंतकरणात and with all their parts आणि त्याच्या भागांमध्ये exposing us, आणि आम्हाला ते निवडते उघड करते, exposing us, आम्हाला आणि उघड उघड्यावर करते आणते उघड करते what we really are. आणि जे आम्ही खरे आहोत. Praise the Lord. देखो खुदा का वचन देवाचं वचन दुनिया का किसी भी दोधारी तलवार से बहुत धारदार है। आणि जगातल्या कुठल्याही दुधारी तलवारीपेक्षा खूप धारदार वो आहे. प्राण, ती प्राणांना आत्मा, आत्म्यानं मज्जा, आणि मज्जाला उसके आर पार बहुत गहराई में जाता आणि है, त्याच्या आरपार एकदम खोलवर जातं. इतना एवढं कि तुम क्या सोच रहा है तुम्ही काय विचार वो करता तुम है। ते तुम्ही आहात. Praise the Lord. तुम क्या सोच रहा है वो तुम जे तुम्ही विचार करता ते तुम्ही आहात ऐसा। असं वचन सांगत आहे. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया। इसलिए खुदा का वचन सुनने की जरूरत है। आणि म्हणून देवाचं वचन ऐकण्याची गरज खुदा आहे. का वचन मुझे सुधारता है, देवाचं वचन मला खुदा का सुचवतं वचन मुझे बताता है कि मैं क्या आणि हूँ। देवाचे वचन मला सांगतं की मी काय आहे. लोग कहते हैं दादा टोमना मारता है, लोक असं म्हणतात की दादा अरे टोमणे मैं तो मारतात. आपको वचन बता रहा हूँ कि तू क्या है। आणि तुम्हाला तर वचन सांगते की तुम्ही काय आहात. प्रेज द लॉर्ड। वचन बताता है कि आप क्या है, वचन सांगत आहे की तुम्ही वचन काय आपको आहे. बताता है आप व्यभिचारी हो, आणि वचन सांगते की तुम्ही विचार आहे, आप हत्यारे हो, तुम्ही खून करणारे आप आहात, निंदा करने तुम्ही वाले निंदा हो, करणारे आहात, आप चुगलखोर हो, चुगलीखोर या आहात बुराई से किसी के पास देख रहे हो, ये वचन बताता आणि है। वाईट नजरेने कुणाकडे बघत आहात हे वचन सांगत प्रेज आहे. द लॉर्ड। क्योंकि वो वचन तलवार है, कारण की वचन ही दुधारी तलवार आहे. दुधारी तलवार से भी बहुत 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 धारदार, आणि दुधारी तलवारीपेक्षा खूप तीक्ष्ण आहे. तुम्हारे लिए भी है, ती तुमच्यासाठी पण आहे, मेरे लिए। ती माझ्यासाठी पण आहे. प्रेज द लॉर्ड। Hallelujah.
हालेलुया। हालेलुया। मेरे हर सोच और विचारों को माझ्या प्रत्येक वो विचारांना जांचता है, तो पडताळतो बताता है आणि सांगतो कि आप क्या हो। की तुम्ही काय आहात. प्रेज द लॉर्ड। भजन संहिता स्तोत्र संहिता 119 अध्याय 119 अध्याय 11 वचन, 11 वचन. जल्दी जल्दी पढ़ना। लवकर वाचूया. तेरे वचन को मैंने तेरे वचन को मैंने मेरे दिल में अपने हृदय में संचित किया है अपने दिल में संचित छुपाकर जतन करके रखा है। कि तेरे विरुद्ध पाप न करूं। देखिए इथे मैंने पहा. अभी दिखाया, आता शिकवा. अगर आपके पास वचन है तुमच्याकडे वचन तो आहे आप बड़े से बड़े पाप पर जयवंत हो तर जाए। तुम्ही मोठ्यातल्या मोठ्या पापावर विजय मैं मिळवाल. आपको चाबी दे रहा हूँ, पापों पर जयवंत हो। मी तुम्हाला चावी देत आहे की पापांवर विजय आप प्राप्त बोलते करा. ना, नहीं हम गिर जाते हैं, तुम्ही म्हणता ना तुम्ही हमसे पडता. झूठ बोला ही जाता है, आमच्याकडनं खोटं हम बोललं व्यभिचार में गिर जातं. आम्ही जाते हैं, व्यभिचारामध्ये हम पडतो. गिरेंगे ही नहीं। पडणारच नाही. If you have the word of God, जर तुमच्याकडे the देवाचं word वचन of God will give you victory over all sins. आणि देवाचं वचन हे तुम्हाला प्रत्येक पापांवर विजय प्राप्त Praise करेल. the Lord. इसीलिए वचन सुनने का म्हणून जरूरत वचन ऐकायची है। गरज वचन आहे. सुनेंगे, वचन ऐका. वचन आपके उद्धार के कार्य को मजबूत कर आणि देंगे। वचन तुमच्या तारणाच्या कार्याला हे बलवंत करेल. आखिर में आपको एक इंसान के पास लेकर चलता शेवटी है, एका मनुष्याकडे तुम्हाला घेऊन जातो. पवित्र बाइबल का एक इंसान पवित्र वाचनातला एक जिसका मनुष्य नाम है यूसुफ। आणि ज्याचं नाव योसेफ आहे उसके बड़े भाई थे आणि त्याचे मोठे भाऊ और होते उसका एक छोटा भाई आणि भी त्याचा था। एक लहान भाऊ होता. उसके बड़े भाइयों ने उसको मारकर हाथ मारा, बावड़ी में फेंक डाला। आणि त्याच्या मोठ्या भावाने त्याला अर्धवट मरून मेलेल्या अवस्थेत विहिरीत टाकला. बाद में उन्होंने सोचा बावड़ी में क्यों फेंकना, आणि मग त्यांनी नंतर विचार केला विहिरीत का टाकावा इसे मिस्र में बेचकर कुछ पैसे मिल आणि जाएंगे, याला मिसरी लोकांमध्ये विकून काही पैसे मिळूया. और उन्होंने उसे बावड़ी से बाहर आणि मग निकाला त्याला विहिरीत बाहेर काढलं और निकलकर मिस्र देश में उसको बेच डाला। आणि मग मिसर देशामध्ये त्याला विकून टाकलं. पोतीपर नामक इंसान जो बहुत बड़ा आमिर था, जो रोमी साम्राज्य में एक बहुत बड़ा मिस्र देश में अधिकारी था, आणि रोमी साम्राज्यामध्ये कोतिपूर नावाचा एक मोठा अधिकारी त्या ठिकाणी होता. उसने उसको खरीदा। त्यांनी त्याला विकत घेतलं. आप यूसुफ मिस्र देश में पोतीपुर नामक के घर में नौकर का काम कर रहा है। आणि आता योसेफ जो आहे तो मिसर देशामध्ये कोतिपूरच्या त्या अधिकाऱ्याच्या घरामध्ये नौकराचं काम करतो. झाड़ू मार रहा है, झाडू मारतोय, गादी पोछ रहा है, फरशी पुसतोय, बर्तन मांज रहा भांडे है, घासतोय, गोना धो रहा कपडे है, धुतोय. हर काम वो कर रहा है। प्रत्येक काम तो करत आहे. पोतीपुर ने देखा, पोतिपोराने पाहिलं यूसुफ के साथ योसेफासोबत देव आहे. किसने देखा, कुणी पाहिलं, किसने देखा, कुणी पाहिलं, किसने देखा, कुणी पाहिलं, किसने देखा, कुणी पाहिलं. किसने, बोलो पोतीपुर ने। पोतिपोरने. किसने, कुणी, कौन था वो, कोण होता तो? यीशु को डरवाया, येशूचा भय यीशु को करणारा, मानने वाला येशूचा वो मानणारा, अविश्वासी था। तो अविश्वासणार होता. वो विश्वासी ने यूसुफ के जिंदगी में खुदा को देखा। आणि त्या अविश्वासणाऱ्याने योसेफाच्या जीवनात सीखने येशू का बात पाहिला. है, शिकायची गोष्ट आहे. तुम्हारे आस पड़ोस के लोगों ने आपके अंदर यीशु को देखने का तुमच्या है। शेजार पाजारच्या लोकांनी झाड़ू तुमच्यामध्ये मारते येशूला वक्त उसके अंदर बघितला. देखा, आणि झाडू मारताना फर्शी ते पाहिलं. पोछते वक्त यीशु को उसके अंदर फरशी देखा, पुसताना त्याच्यामध्ये येशूला त्याने देखा पाहिलं. खुदा उसके साथ। बघितलं की येशू त्याच्यासोबत देव त्याच्यासोबत आहे. मैं सोचा अगर खुदा इसके साथ है आणि त्यांनी विचार केला जर देव त्याच्यासोबत तो आहे इसको मैं अभी मेरे घर का मुखिया बनाऊंगा। आता मी माझ्या घराचा ह्याला मोठा मुखिया, मुख्य मुख्य बनवेल, मुखिया बनाऊंगा। मुख्य बनवेल माझ्या घरचा. और योसेफ को सारे नौकरों का मुखिया बनाया। आणि योसेफाला Head servant. आणि नौकरांमधला मुख्य म्हणून त्याला बनवला हेड सर्वंट. सारे नौकर उसकी बातें सुने, बाकी सर्व नौकर त्याच्या ये हाताखाली सिर्फ त्याचे हुक्म आज्ञा आहेत. देगा आणि फक्त हा आदेश दे और बाकी के लोग आणि सर्व बाकी क्या बनकर गया, काय बनून गेला, झाड़ू मारने वाला, झाडू मारणारा, लादी पोछने लादी, वाला, फरशी पुसणारा, बर्तन धोने वाला, भांडे घासणारा, धोना कपडे धुणारा. क्या प्रभु काय प्रभू इसके लिए पैदा किया, याच्यासाठी जन्माला घातलं. धोना मी धोना, काय म्हणतो, झूठे बर्तन, आणि खरकटे झाड़ू झाडू मारतो ये भाइयों ने मार डाला। आणि ते भावाने मारून टाकलं. विश्वास योग्यता से हर छोटे से छोटा काम किया, विश्वास रीतीने सर्वात लहानातलं लहान त्याने छोटे केलं. से छोटा काम किया, लहानातलं लहान काम केलं. गुलाम बनकर रहा, आणि दास गुलाम बनून से राहिला. मुख्य बन गया, आणि मुख्य बनला तिथून. नौकरों का मुख्य। नौकरांचा अब मुख्य. नौकरों को हुक्म दे, आता नौकरांना तो ये आदेश करना, देतो. तुम ये करना, तुम वो करना, ये तुम्ही हे करना। करा, तुम्ही ते करा, तुम्ही ते करा, तुम्ही ते करा. Praise the Lord. कोणती कोणती पत्नी, आणि पोतिफराची बायको यूसुफ होती. सुंदर, योसेफा सुंदर उसकी होता. नजर बुरी उस पर गिर गई। आणि तिची वाईट नजर त्याच्यावर पडली. एक नहीं, दो नहीं, 3 बार एक वेळेस नाही, दोन वेळेस नाही, 3 वेळेस
यूसुफ के साथ उसने गलत काम करने का सोचा। योसेफासोबत तिने वाईट काम करायचा विचार केला। तीसरी बार तो उसका हाथ पकड़कर उसके कपड़े निकाल कर कहा, आ मेरे साथ गलत काम कर, मेरे साथ सो जा। आणि तिसरी वेळेस त्याचा हात पकडून त्याचे कपडे काढून त्याला म्हणली की माझ्यासोबत नीच आणि चुकीचे काम कर। ऐसे हालात में अशा परिस्थितीत यूसुफ ने उस औरत को क्या जवाब दिया मालूम है? योसेफाने त्या स्त्रीला काय उत्तर दिलं उसने माहिती? बोला, तो बोलला इतनी बड़ी दुष्टता करके मैं यहोवा खुदा के खिलाफ कैसे पाप करूं? आणि एवढी मोठी दुष्टता करून मी यहोवा देवाच्या विरोधात कसं पाप करू? कैसे पाप करूं? कसं पाप करू? हालात खराब है, आणि परिस्थिती वाईट आहे, जवानी है, तरुण आहे, वासना है, वासना है। सामने औरत खुलेआम है, आणि समोर और स्त्री ऐसे उभी खुलेआम आहे। में उसने खुदा की वाणी सुनी आणि अशा परिस्थितीमध्ये और त्यांनी उस देवाची औरत वाणी के ऐकली। जवानी की वासनाओं से भाग गया। आणि त्या बाईच्या तरुण वासनापासून त्यांनी पळून गेला तो। इसीलिए वचन की जरूरत है। आणि म्हणून वचनाची वचन गरज है वचन तो आहे बड़े से बड़े पाप पर जयवंत तो हो मोठ्या मोठ्या जाएगी। पापांवर विजय प्राप्त हालेलुया, करा। हालेलुया, 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 आमेन, praise the Lord, आमेन, praise the Lord, आमेन, praise the Lord, आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। नग्न स्त्री सामने है, नग्न स्त्री वो समोर बुला आहे, रही है, बोलत आहे। तो भी आप पाप नहीं करेंगे क्योंकि खुदा का वचन तुम्हारे पास। तरी देखील तुम्ही पाप करणार नाही कारण देवाचं वचन तुमच्याकडे Praise the Lord, वही इतना बड़ा दुष्टता आणि एवढी मोठी दुष्टता कैसे खुदा के खिलाफ पाप? असं मी देवाच्या विरोधात पाप करू। Praise the Lord, आप भाग जाए। तुम्ही पळून जाल। Praise the Lord, जिनके पास खुदा का वचन नहीं, त्यांच्याकडे देवाचं वो वचन ट्रेनों आहे में भी देखते रहेंगे, ट्रेनों में भी देखते ट्रेन मध्ये रहते हैं। देखील बघत राहतात, Praise the Lord, बसों में भी ताकते रहते हैं। बस मध्ये पण बघत राहतात। मैं ट्रेन का पूरे महीने का मेरा रिजर्वेशन रहता आणि माझं ट्रेनचं पूर्ण महिन्याचं रिझर्वेशन असतं। है। आप भी चेक करो, तुम्ही पण बघा। मेरे बर्थ में क्या है? अपर बर्थ, आणि बर्थ मध्ये काय माझं अपर बर्थ ऊपर का सीट, आणि वरचं सीट असतं, नीचे नहीं चाहिए। खाली नाहीच पाहिजे। मैं ट्रेन में बैठा कि सीधा ऊपर जाकर आणि आँख बंद कर। ट्रेन मध्ये सीधा बंबई में पोहोचतो आणि सरळ झोपून जातो, Praise सरळ the Lord, झोपून जातो। ना इधर ना उधर। नाही तर ना तिथं। Praise the Lord, रात को भी रात्री पण अपर बर्थ, अपर बर्थ, सीधा ऊपर। सरळ वर। कौन आ रहा है कौन जा रहा है मुझे मालूम कोण नहीं। येते कोण और जाते मला बराबर माहिती. आणि बरोबर पुनः आने से पहले 1 घंटा प्रभु पहले मुझे जगा देगा। पुन्हा यायच्या आधी 1 तास आधी मला प्रभू मैं मेरा उठवतो सब बैग भी पैक करता हूँ, आणि मग बॅग बी आधा पॅक घंटे में फ्रेश होकर आता हूँ आणि अर्धा तास और फ्रेश फिर होतो जाकर दरवाजा में आणि जाऊन दरवाजात उभा राहा। मेरा स्टेशन आएगा उतर जाऊँ। माझं स्टेशन आहे मग मी उतरेल। Praise the Lord, आप क्या करते हो? तुम्ही काय करता? भाई ने भी देखा एक बार सफर करते उल्लासनगर में, भावाने पण सीधा बसलो ऊपर का सीट, मध्ये आणि मी सर्व भाई वरची जागते सीट बैठा था। भाऊ जागत बसलो। क्या किया फिर? काय केलं मग? हाँ, रे भाई को मालूम है क्या हुआ? भावाला माहिती काय झालं? Praise the Lord, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। इसीलिए म्हणून वचन है, वचन आहे आप बड़े से बड़े पाप। ते तू मोठ्यात मोठ्या पापामध्ये नाही आता. एक नवीन सवय खुदा का वचन सुनिए। देवाची वचन ऐकण्याची कैसे सवय। सुनेंगे? कसं ऐकणार? प्रार्थना से। प्रार्थनेने। हे खुदा, की देवा ये वचन को मुझ तक भेज। तुझ्या वचनाला माझ्यापर्यंत पाठव। रोकर, रडून जैसे एक छोटा बच्चा माँ के दूध के लिए रोता आणि है, जैसे एक लहान लेकरू आईच्या दुधासाठी वचन रडतं. आपके लिए दूध है, आणि वचन तुमच्यासाठी वचन दूध आपके आहे, लिए रोटी है, वचन तुमच्यासाठी जो आपके भाकर आहे, उद्धार को मजबूत कर। जे तुमच्या तारणाला बळवंत हालेलुया, करेल। हालेलुया, हालेलुया। आमेन, praise the Lord, आमेन, praise the Lord। धन्यवाद, 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 धन्यवाद। Thank you Lord, thank you Lord, thank you Lord। हालेलुया, हालेलुया। आइए वचनों के लिए प्रार्थना करेंगे। हमारा बीच में एस्टर बहन